मुख्यमंत्री पदाची संधी नाही मिळाली आणि 2.5 वर्ष दुसरं सरकार आलं। या कालावधीत अध्यक्ष महोदय, मराठवाडा वॉटर ग्रिड जी आमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब होती, तिला कट मारला गेला। अगदी आरोपीच्या पिंजऱ्यात त्या योजनेला उभं केलं गेलं। अध्यक्ष महोदय, पोखरासारखी नानाजी देशमुख साहेबांच्या नावानी असलेली योजना, नानाजी देशमुख साहेबांच्या बरोबर मी स्वतः काम केलेले अध्यक्ष महोदय, सुदाम काका भोंडवे कैलासवासी यांचं गुरुकुल हे आमच्या इथल्या जो प्रांत आहे त्या प्रांतामधलं एकमेव स्थान आहे। तिथं नानाजी देशमुख साहेबांचं काम डोंबरी या गावामधल्या गुरुकुलमध्ये सुद्धा आम्ही पाहिले। त्या नानाजी देशमुखांचं नाव असलेली ही योजना, या योजनेचा सुद्धा बोऱ्या वाजवण्याचं काम त्या तत्कालीन सरकारनं त्यावेळेस केलं। अध्यक्ष महोदय, जलयुक्त शिवार सारखी योजना, या योजनेची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारच्या वल्गना अध्यक्ष महोदय या समोरच्या बाजूने त्या ठिकाणी केल्या। आणि अध्यक्ष महोदय, एकनाथराव शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी या पुन्हा योजना सुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्याला गती दिली। परंतु अध्यक्ष महोदय, माझा जो मतदारसंघ अध्यक्ष महोदय, आम्ही 96% लागवड योग्य क्षेत्र हे कृष्णा खोऱ्यामध्ये येतं अध्यक्ष महोदय। 4% लागवड योग्य क्षेत्र आष्टी तालुक्याचं गोदावरी खोऱ्यामध्ये येतं। आणि अध्यक्ष महोदय, शिरूर आणि पाटोदा जे 2 तालुके आहेत, या 2 तालुक्याचं 96% लागवड योग्य क्षेत्र गोदावरी खोऱ्यामध्ये येतं आणि 4% कृष्णा खोऱ्यामध्ये येतं। अध्यक्ष महोदय, कृष्णा पाणी तंटा लवाद MWRRA 2005 पासून आम्ही MWRRA चा कायदा केला अध्यक्ष महोदय। आणि कृष्णा खोरे तंटा लवादाने अध्यक्ष महोदय मराठवाड्यासाठी विलासराव देशमुख साहेब आणि पद्मश्री पाटील साहेबांच्या पासून चालत आलेली योजना अध्यक्ष महोदय। आता माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे उपनेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब इथं आहेत। आमचे संकटमोचक आणि मोठे नेते आमचे गिरीशजी महाजन साहेब सुद्धा इथं आहेत अध्यक्ष महोदय। माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय की या कृष्णा खोरे तंटा लवादाच्या पुढे एकदा समोरासमोर बसून आणि माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी 50,000 हेक्टरच्या आतल्या योजना त्याची परवानगी ही आता नागपूरलाच उपवन संरक्षक यांच्याकडेच मिळते अध्यक्ष महोदय। पूर्वी भोपाळला जावं लागायचं, दिल्लीच्या चिडियाघरला जावं लागायचं, परंतु माझ्या मतदारसंघातलीच अध्यक्ष महोदय 27,462 हेक्टरची योजना आहे अध्यक्ष महोदय। या योजनेपैकी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आता जी जलसंपदा विभाग होता आणि एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता द्वितीय द्यायची होती, ती दिली अध्यक्ष महोदय। 1400 कोटीची योजना आता सुरू केली आणि परंतु अध्यक्ष महोदय 1.68 TMCच पाणी माझ्या तालुक्याला मिळाले अध्यक्ष महोदय। 4 TMC पाणी अजून आमचं राहिले आणि मराठवाड्याला 7च TMC पाणी मिळाले। धाराशिव जो जिल्हा आहे अध्यक्ष महोदय, 26/11ची दुर्दैवी घटना ज्या दिवशी झाली त्या दिवशीचा GR आहे अध्यक्ष महोदय, मराठवाड्याला 23.66 TMC पाणी मिळालेलं आहे। आमची विनंती अध्यक्ष महोदय, गतिमान नेतृत्व, गतिमान निर्णय घेणारे आमचे मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती अध्यक्ष महोदय, आमच्याकडे आतापर्यंत मराठवाड्याकडे कधी पाहताना जे समोरच्या बाजूचे म्हणजे आघाडीच्या लोकांनी कायमस्वरूपी वक्र दृष्टीने पाहिलेले, वेगळ्या नजरेने पाहिलेले अध्यक्ष महोदय, आम्हाला आशा फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे, आम्हाला आशा एकनाथराव शिंदे साहेबांकडनं आहे, आम्हाला आशा अजितदादांकडनं आहे की 23.66 TMC पाणी अध्यक्ष महोदय स्वामी रामानंद तीर्थांपासून गोविंदभाई श्रॉफ पासून आणि आतापर्यंत आत्ताचे जर म्हणलं तर देसरडा यांच्यापर्यंत सगळेजण आम्ही ओरडलो अध्यक्ष महोदय,
परंतु तरी सुद्धा आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं नाही अध्यक्ष महोदय. जायकवाडीमध्ये पाणी यायला अध्यक्ष महोदय दरवर्षी MWRRA चा कायदा दाखवला जातो, आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागतं. त्यावेळेस आमच्या जायकवाडीत पाणी येतं अध्यक्ष महोदय. आम्ही नेमकं कोणतं पाप केलंय आमच्या मराठवाड्याने एवढं आम्हाला सांगावं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे की राहिलेलं माझ्या आष्टीचं 4 TMC आणि उर्वरित राहिलेलं धाराशिव जिल्ह्याचं ज्याच्यामध्ये भूम आहे, परांडा आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांचेच आमदार तिथं निवडून दिलेत अध्यक्ष महोदय. दुसरे एक आहेत ते उबाटाचे आहेत, असू द्या. कैलास पाटील तिथं आहेत अध्यक्ष महोदय. राणा पाटलांना लोकांनी निवडून दिले आणि स्वामी यांना सुद्धा निवडून दिले. कोण कोणत्या पक्षाचा म्हणून अध्यक्ष महोदय पाहिलं जाऊ नये अध्यक्ष महोदय. धाराशिवला भवानी मातेला आम्ही सगळे लोक वंदन करायला जातो, पाया पडायला जातो. तुळजापूर हे आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे अध्यक्ष महोदय. त्या रामपुरीचा तलाव केलेला विलासराव देशमुख साहेबांनी उद्घाटन केलं होतं. मी स्वतः त्या उद्घाटनाला होतो अध्यक्ष महोदय. आम्ही 5-5 टर्मचे झालो, 54-55 वर्षाचं झालो अध्यक्ष महोदय. आता पुढच्या पिढीला सुद्धा आणखी कोणाकोणाला काम शिल्लक ठेवता, आता कामच शिल्लक ठेवू नका अध्यक्ष महोदय. आमच्या भूमचं, परांड्याचं, आमच्या वाशीचं, कळमचं, आमच्या आष्टीचं, आमच्या पाटोद्याचं जे दुःख आहे अध्यक्ष महोदय. मग माझा उदगीर उमरगा असेल, अजून एक छोटा तालुका आहे अध्यक्ष महोदय मुरुडचा सुद्धा प्रश्न मिटला पाहिजे. मुरुड नाही आहे त्याच्यामध्ये, तो लातूर मध्ये आहे. मी 3 जिल्ह्याचा हे यांनीच मतदान दिलं म्हणून 3 जिल्ह्यात गेलो होतो अध्यक्ष महोदय. तर आमचा छोटा एक तालुका आहे उमरग्याच्या बरोबर, लोहा, त्या तालुक्याला सुद्धा पाणी गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि आमची पिण्याचं पाणी सुद्धा धाराशिवचं अध्यक्ष महोदय उजनीमधनं येते. किती काळ आम्ही वाट पाहायची अध्यक्ष महोदय. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला. माझ्या तालुक्याला 4 TMC मिळाला. धारूरचं जे 7 TMCच्या पुढचं जेवढं 16 TMC राहिलेले ते सगळं पाणी आमच्या धाराशिवला सुद्धा मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. मांजरामध्ये सुद्धा त्याच्यामुळे ऑटोमॅटिक काही का होईना प्रमाणात पाणी जाणार आहे. लातूर शहरामध्ये लाखो लोक बाहेरचे येत आहेत शिक्षणापासून, त्यांनाही थोडंसं पाणी मिळालं पाहिजे. पाठीमाग अभिमन्यू नाही आहेत, आता ते शॅडो CM आहेत आमचे. आमच्याकडे 2-2 शॅडो CM आता निवडून आलेले आहेत अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं आमची विनंती आहे. वानखेडे 3रे आहेत, अजून कोणी आले? ह्या मुख्यमंत्र्यांचे शॅडो उभा राहिले होते मला वाटतं, ते सुद्धा आमचे राठोडांच्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय. काय नाव? मुखेड मतदारसंघात राहिले, मुखेडमध्ये नाही. पण शिंदे साहेब नको म्हणले होते त्यांना, हे पण मला माहिती आहे. शिंदे साहेब नको ते माझे मित्र आहेत. त्यांनी CM साहेबांचं काम चांगलंच केलं नाही, असू द्या. पण अध्यक्ष महोदय 23.66 TMC पाणी आम्हाला कधी मिळणार अध्यक्ष महोदय? किती पिढ्या वायाला घालवायच्या? आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, पोखरा आणि ही योजना खूप चांगली आहे. त्याच्यानंतर नानाजी देशमुखांच्या नावाने जी योजना आहे कृषी संजीवनी, त्याची गावाची संख्या, आता नवीन आमदार निवडून आलो तर अध्यक्ष महोदय आम्हाला मानणारे किंवा आम्हाला जे गाव आलेले नसतील, मानणारे हा शब्द मी मागे घेतो अध्यक्ष महोदय, परंतु अरे हो काय झालं? अरे थांबा ना, खाली बसा ना. अरे खाली बसा तुम्ही साहेब, बोळ वगैरे. अध्यक्ष महोदय बोला. अध्यक्ष महोदय, गावांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी सगळ्या योजना करतोय. बळीराजा कृषी पंपाची खूप चांगली, मी त्याच्यावरती बोललेलो अध्यक्ष महोदय, त्याच्यावर बोलणार नाही. पण पीक विमा अध्यक्ष महोदय 2020 चा मिळाला ना, 2023 चा मिळाला नाही. आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय या पीक विम्यामध्ये? लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय. परभणीमध्ये रामापूर तांडा नावाचं एकच CSC सेंटर आहे अध्यक्ष महोदय.
याच्यावरून 4000 हेक्टरचा विमा भरला गेलाय रामापूर तांडा. अध्यक्ष महोदय, मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम करतो. अध्यक्ष महोदय, इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल. माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय, बंजारा समाजामध्ये 4 ते 5च आडनाव आहेत. एक पवार, एक राठोड, चव्हाण, जाठोत आणि आडे असे 5च आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये. मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो अध्यक्ष महोदय, परंतु ह्या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणी मध्ये एकमेव 4000 हेक्टरचा विमा भरलाय. तांड्याचा एरिया 4000 असतो का हो अध्यक्ष महोदय? मला कुणीतरी सांगा, कोणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा. पण अध्यक्ष महोदय, मी 5 आडनाव आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली, संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली. इंद्रनील नाईक हे अजितदादांचे प्रतिनिधी, पुसदचे वसंतराव नाईक साहेबांचे नातू म्हणून ते इथं आलेले आहेत. त्यांना बोल या. अध्यक्ष महोदय, पुसदचे मला वाटतं ते प्रतिनिधित्व करतात. अध्यक्ष महोदय, राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नावं सांगतो अध्यक्ष महोदय. गुट्टे, गुट्टे, होळंबे, कराड, दैफळे, होळंबे, जयस्वाल. बंजारा समाजामध्ये जयस्वाल आडनाव कुठून आलं मला काय कळना अध्यक्ष. गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळना. दैफळे कधी झाले बंजारा हे बी कळना. अध्यक्ष महोदय, क्षीरसागर ओमकार अनिल, त्याच्यानंतर गुट्टे, चाटे, पुढं ना आंधळे, मुंडे, 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 लटपटे, चिखलबिडे, काय आडनाव, शारदा चिखलबिडे, दहीफळे, दहीफळे, केंद्रे, केंद्रे, फड, दिघुळे. हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले, कधी आले सांगा ना. 5 आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये. एका गावामध्ये अध्यक्ष महोदय 4000 हेक्टरचा विमा भरलाय 2024चा आताचा. 2023चा पालम तालुक्यामध्ये 10000 हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा 4000 हेक्टरचा. अध्यक्ष महोदय, आणि हे गाव कोणते? इंजेगाव, नाथरा. हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात? अहो, तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं साहेब, तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं. माझं जर तुमच्या खामगाव चिखलीला नाव आलं कस काय जमल? हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणार आहे अध्यक्ष महोदय. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये देशातल्या कोणत्याही सातबाऱ्यावर कोणी बी नावं टाकून द्यायची. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन टाकावं लागेल ना अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एका CSC सेंटरवरून घोटाळा झाला रामनगर तांडा इथून. अध्यक्ष महोदय, मी आणखी गावांची नावं सांगतोय. एकाच तालुक्यात सोनपेठ, मला वाटतं तिथले आमदार होते ना आता इथं, काय नाव आहे त्यांचं? राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आलेत अध्यक्ष महोदय. त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा गठ्ठा आहे अध्यक्ष महोदय. एकाच गावात विमा भरलेला. अरे वावर तरी आहेत का, जमीन तरी आहे का इथं? एवढी शक्य आहे का? एवढाले पान वकाट, रोंड, मूड, नालो, काहीदार, योड, यन्मित, तोन्मित, फदी, वडर समाजाच्या भाषेत बोलतोय मी. अध्यक्ष महोदय, सखाराम तांडा, तेलगू आहे, तेलगू बी येते मला निम्मे अर्थी, नीळ बीळ सगळं येतं. अध्यक्ष महोदय, याच्यावरती आंधळे, आंधळे, दैफळे, दैफळे, पांडुरंग, पलवडे, मुंडे, चाटे, दराडे, केदार, रेवा तांडा तालुका सोनपेठ. एवढं मोठं रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष महोदय. रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले? पलवडे हे काय नाव आहे? गित्ते, ठोकळ, पवार, भीमापल्ली, कोंडुगिर्री, होलंबेल्ली, दहीफळे, गुट्टे असे आडनावाचे अध्यक्ष महोदय. हे एवढा मोठा गठ्ठा आहे रेवा तांडा. सखाराम तांडा अध्यक्ष महोदय, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी.
नाव त्याचे तांबडे फड पालवे आमके आमके एवढा मोठा गट्टा. भाऊचा तांडा तालुका सोनपेठ. एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले 13,190 हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष महोदय. हा मी बी देतो ना तुमच्याकडे. अरे बाबा तुम्हाला देतो ना. हे काय तुमचेच गाव आहेत ना हे सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे? भाऊचा तांडा तुमच्या इथं आहे ना. भाऊचा धक्का ऐकला होता. भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकलाय. भाऊचा धक्का मुंबईला आहे. भाऊचा तांडा राजेशच्या मतदारसंघात. राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपते गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरिभाऊ मुसळे हे असे आडनाव आहेत का? मग तिथं कस काय विमा भरला गेलाय? परळीचा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पैटर्न. ये पैटर्न सब तरफ लागू करो ऐसी विनती मैं देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला हूं. लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहांची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची. ये जो परळी का पैटर्न है पहले सबसे पहले गुजरात को लगाओ और वाराणसी को भी लगाओ अशा प्रकारची मी विनंती. सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव आहे स्वतःच. आघाव मुंडे दराडे पालो मुंडे दैफळे तेच चाटे सगळेच सानप सोनपेठ गावात आहेत का? हे यांचंच गाव आहे सोनपेठ. यांचे वडील पण आमदार होते. सोनपेठ स्वतःच गाव आहे. परत आघाव. अरे बाबा एवढं. कोठाळा तांडा तुमच्याच आहे का? मुन्शीराम तांडा हे पटलावर ठेवतो तुमच्याकडे देतो यादी. मीडियाला सुद्धा देतो. प्रकाश दादा सोळंके माझ्यापेक्षा माझे नेते ज्येष्ठ आहेत. हे काय चाललंय अध्यक्ष महोदय? गोरगरिबाचे दुसऱ्याचे पैसे भेटणार राव शेतकऱ्याचे. हे कैलास पाटील ह्याचं आताडे वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलोय बरं का. सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील. दुसऱ्यांदा मायबाप निवडून आलाय. आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं. राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही. बजा झाल्या ज्यांनी कुत्रा आहे का मांजर आहेत हे सुद्धा विचारलं नाही. अध्यक्ष महोदय माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी राज्याचे संकट मोचक. अरे बदलापूरची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणारा. बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहिला आमचा गिरीश महाजन. गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचारा ना. काय चाललंय अध्यक्ष महाराज? गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली 1 रुपयात पीक विमा. ढोल बजाओ ढोल डोली मारो बजाओ ढोल. 1 रुपयात विमा घ्या ढोल. 1 रुपयात विमा. परळी पॅटर्न. आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण? मला त्यांचं नाव माहित नाही अध्यक्ष. दादा भोसे होते का? अनिल पाटील होते वाटतं. अमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतोय अमळनेर आम्ही. तुमचा अमळनेर तर लय कलाकार आहे. पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा. नाही तर दरबारेला नवीनच येतो. पार नंदुरबारून चौधरी येतो. नाही मी नोटीस 35 ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय. आणि हे कालावधी आताच आहे ना 23-24चा. 23ला अध्यक्ष महोदय थोडं साधलं. बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय 2023चा अध्यक्ष महोदय मी 7,000 हेक्टरचा. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,000 हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत. तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं, ओंबाशे नावाच्या कलेक्टरला विचारलं. अध्यक्ष महोदय परभणीमध्ये 15,000च्या आसपास 20,000च्या आसपास 2023ला झाला. आणि हा जो घोटाळा आहे हा 2024ला आत्ता सापडलाय. कोणत्या ग्रामपंचायती आहेत नावं सांगतो. राजेश विटेकर साहेब 2 ग्रामपंचायती आहेत बघा. तक्रार सुद्धा कोणी केली
ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी, तालुका पालम, जिल्हा परभणी. सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे. केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे. तक्रार सुद्धा वंजारी बांधवांनी केली बरं. आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्रे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत, आमच्या गावात आले. तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव, तिथून हाकलून लावतात त्यांना. हे काय चाललंय? धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला 3000 हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले, बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात, धारूर असेल, माजलगाव, वडवणी, आष्टी, अहो एक काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं, त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही, महसुली दर्जाच नाही, त्याच्यावर 4000 हेक्टरचा विमा भरलाय. तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरलाय 4000. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय 40,000 हेक्टर. 40,000 हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरलाय. अध्यक्ष महोदय, आता जगावा का मरावा? अध्यक्ष महोदय, का जावा हे राज्य सोडून? आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बोगस विमाचा. अध्यक्ष महोदय, दुसरी एक तक्रार आहे. सादगीरवाडीचं सांगितलं मी, दगडूबाई केंद्रे, अतुल गुट्टे. दुसरी एक ग्रामपंचायत आहे, मला माहित नाही अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत. अहो हे सगळं भरलंय सीएससी सेंटरवरून. 1 रुपयात पीक विमा मारल्यावर काय हे दाखवतो ना, आहे ना माझ्याकडे, भरलाय ना विमा. त्याला तालुका स्तरीय समिती आहे, जिल्हा स्तरीय समिती, बोलतो ना त्याच्यावर येतो. अध्यक्ष महोदय, संपवतो मी, जास्त वेळ नाही घेत. रमेश संपवणारे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, फक्त 5 मिनिटं द्या. अध्यक्ष महोदय, फार मोठं आहे, अख्ख्या राज्यात सापडणार आहे. आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा. अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत कार्यालय बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे 47 गावांची यादी. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातली नामेवाडी, खांडेवाडी, कलुचीवाडी अशी 47 गावामध्ये 29,073 हेक्टरचा विमा भरला गेला. अध्यक्ष, फक्त 47 गावात 29,023. अध्यक्ष महोदय, बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत. दैनिक लोकमत. अध्यक्ष महोदय, पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा. बातमी. अध्यक्ष महोदय, धर्मयोद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परभणीचं क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा. माफिया. शेतकऱ्याला माफिया, शेतकरी नाही, हे माफिया, हे आपोआप आलेले माफिया. वाळू माफिया ऐकलं अध्यक्ष महोदय, खडी क्रेशरचे माफिया, मुरुम माफिया ऐकलं, गँगवार मधले माफिया ऐकलं, प्लॉटिंगचे माफिया ऐकलं, परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली. अध्यक्ष महोदय, ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला, हे इतकं जर भयानक झालं, जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय, कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे. ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल, अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो, माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, बरं का, एका इथं पुढच्या बाकावरती बसलेले आहेत, त्यांना माझी विनंती. अध्यक्ष महोदय, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तालुका स्तरीय समिती ज्यांनी दाखल केला नसेल, हे इलेक्शनच्या कालावधीमध्ये. अध्यक्ष महोदय,
घेतो ना, संपलं. अध्यक्ष महोदय, इलेक्शनच्या कालावधीत कोणाचंच लक्ष नसते. याच्या अगोदर हे सगळं कारभार केलेला आहे, त्याच्या आधी केलेला आहे. हा नवीन जे डेफिनेशन आहे पीक विमा माफी यांची तेवढी द्या आणि आमच्या शेतकऱ्यांना हाकलून लावा. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने जर जे राज्याचे मंत्री कामं करायला लागले, मी त्यांचं नाव घेत नाही, त्यांनी त्यांचा पॅटर्न लवकरात लवकर, नाही 35ची नोटीस मी दिलेली नाही अध्यक्ष महोदय. 35ची नोट रमेश बोरनारे. असं संकटमोचक यांना मी विनंती करतो. आणि थांब अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी आजच आदेश द्यावेत अशा प्रकारची विनंती. कैलास पाटील. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, एक मिनिट, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, महत्वाची पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. अध्यक्ष भुसे साहेब, एकच मिनिट संपवतो. भुसे साहेब, एक मिनिट, यांचं झालं. ठीक, एक अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की आता सन्माननीय सदस्य धस साहेबांनी जो काही पीक विमा घोटाळा आपल्या समोर निदर्शनास आणून दिलेला आहे, हा माफिया, तर त्यांनी उल्लेख करत असताना कृषी मंत्री असा एक उल्लेख केलेला आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे, पाठीमागच्या काळामध्ये ही पण जबाबदारी मी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पार पाडलेली आहे. त्यांनी त्या विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी पर्टिक्युलर कालावधी आणि नावाचा जर उल्लेख केला तर संभ्रम राहणार नाही. अध्यक्ष महोदय, फक्त कृषी मंत्री म्हणलेले मी 2023 आणि 2024च्या कालावधीतले मी त्यांना 35ची नोटीस, माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढं संसदीय कामकाज इथं केलेलं आहे, 35ची नोटीस दिल्याशिवाय कोणाचं नाव घेता येत नाही हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं मी नाव घेत नाही. परंतु 2023ला हे लोक त्यांनी खुलासा साधलं आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पहिले पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर त्यांना एक